नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 100 प्रश्न घेतलेले आहेत। हे 100 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कानन विपिन वन हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कानन विपिन वन हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, अचानक आलेले संकट त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अचानक आलेले संकट म्हणजेच घाला। या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, अक्षय या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं। बघा, अक्षय बघा, नाश न पावणारे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील। बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार बघा, उचल बांगडी करणे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, उचल बांगडी करणे। बघा, उचल बांगडी करणे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हाकलून देणे। या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अक्का, अण्णा, ताई, भाकरे हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, मी कादंबरी वाचत असेन या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा। बघा, मी कादंबरी वाचत असेन। बघा, मी कादंबरी वाचत असेन विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळाचे या ठिकाणी हे वाक्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, सत्याग्रह हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचा उदाहरण आहे? बघा, सत्याग्रह हा शब्द या ठिकाणी शब्द आहे, पुढीलपैकी कोणत्या संधीचा या ठिकाणी उदाहरण आहे? सत्याग्रह हा शब्द बघा, सत्याग्रह। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वरसंधीचे या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, स लाते हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? बघा, स लाते हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स लाते। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील स लाते हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो द्वितीया या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 10 बघा, कर्मधारय समास या ठिकाणी आपल्याला उदाहरण या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भवसागर हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कर्मधारय समास यांचे या ठिकाणी ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरा? दुःख, आश्चर्य, आनंद यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो उद्गार चिन्ह हे प्रामुख्याने वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अजिंठा डोंगर बुलढाणा या ठिकाणी पुढीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? बघा, अजिंठा डोंगर बुलढाणा या ठिकाणी पुढीलपैकी कोणती नदी ही उगम पावते?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो अजिंठा डोंगर बुलढाणा या ठिकाणी पैनगंगा ही नदी उगम पावते। प्रश्न क्रमांक 13 बघा पंचगंगा कोयना वेण्णा या सर्व नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या पंचगंगा कोयना वेण्णा या सर्व नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत। बघा पंचगंगा कोयना वेण्णा या सर्व नद्या विद्यार्थी मित्रांनो कृष्णा या नदीच्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 14 बघा मालवण हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे। बघा मालवण हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो मालवण हे ठिकाण काजू या फळासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं बघा सहकार राज्य पुढीलपैकी कोणत्या। बघा दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकार राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कर्नाटक हे राज्य विद्यार्थी मित्रांनो दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये। बघा वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे। बघा वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिद्धटेक सिद्धिविनायक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये। बघा सिद्धटेक सिद्धिविनायक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। तर या ठिकाणी अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा अलंकुलंग अंकाई टंकाई हे किल्ले पुढीलपैकी कोणत्या। बघा अलंकुलंग अंकाई टंकाई हे सर्व किल्ले पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत। बघा अलंकुलंग अंकाई टंकाई विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये ते किल्ले आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा फणसाड हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये। बघा फणसाड हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा सावंतवाडी ते बेळगाव यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो। बघा सावंतवाडी ते बेळगाव यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सावंतवाडी ते बेळगाव यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो आंबोली हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी बघा हाफकिन ही संस्था पुढीलपैकी हाफकिन ही संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो हाफकिन ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिरसाळा आणि बुलढाणा ही ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या डोंगरामध्ये आहेत। बघा सिरसाळा आणि बुलढाणा ही डोंगरे विद्यार्थी मित्रांनो अजिंठा या डोंगर रांगेमध्ये आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजस्थान या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती। बघा राजस्थान या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे। बघा राजस्थान या राज्याची राजधानी जयपूर विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। बघा बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बांधवगड हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अहमदाबाद हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा अहमदाबाद हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा अहमदाबाद हे शहर विद्यार्थी मित्रांनो साबरमती या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गौल क्रांती पुढीलपैकी कशा संबंधीची गोल क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे। गोल क्रांती म्हणजे राऊंड रिव्होल्यूशन। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गोल क्रांती विद्यार्थी बटाटे उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वृत्तपत्राचा कागद निर्मिती कारखाना नेपानगर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। नेपानगर बघा हा कागद निर्मिती कारखाना आहे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा नेपानगर हा कारखाना विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामधला तो कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा निखिल बॅनर्जी रईस खान हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी। बघा निखिल बॅनर्जी आणि रईस खान हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सतार वादक विद्यार्थी मित्रांनो या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिराव हे लोकनृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याशी। बघा चिराव हे लोकनृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याशी चिराव हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे। बघा मिझोराम या राज्याशी ते संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे।
बघा कुतुब मिनार दिल्ली बरोबर आहे, हवा महल जयपूर बरोबर आहे, मीनाक्षी मंदिर मदुराई बरोबर आहे, बुलंद दरवाजा म्हैसूर. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? डलहौसी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, हिमाचल प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा युरेनियमच्या खाणी बघा जादूगोळा या ठिकाणी आहेत, तर जादूगोळा हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा भारतामध्ये बघा युरेनियमच्या खाणी जादूगोळा या ठिकाणी आहेत, तर जादूगोळा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो झारखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये मसाल्याचे पदार्थाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये मसाल्याचे पदार्थाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, केरळ या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मसाल्याचे पदार्थाचे उत्पादन सर्वात जास्त हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 2500 किलोमीटरची बघा या ठिकाणी नदी आहे, 2500 किलोमीटर लांबीची नदी पुढीलपैकी कोणती या ठिकाणी नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल पोलीस बघा इंटरपोलचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंटरपोलचं मुख्यालय बघा लिओन्स या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जे की फ्रान्स या देशामध्ये आहे, इंटरपोलचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद या संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केल्या? बघा सामाजिक परिषद आणि औद्योगिक परिषद या संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केलेल्या आहेत? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत. प्रश्न क्रमांक महाराष्ट्र केसरी या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र केसरी या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्र केसरी या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स बघा न्यायमूर्ती रानडे यांनी एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोंभुर्ले रत्नागिरी या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म? पोंभुर्ले रत्नागिरी हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पोंभुर्ले रत्नागिरी पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? बघा बाळशास्त्री जांभेकर यांचं ते जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला स्निग्ध पदार्थ या ठिकाणी जोडी आपल्याला ओळखायची आहे. मग या ठिकाणी लोणी, तेल, तूप या ठिकाणी बघा स्निग्ध पदार्थ या ठिकाणी जोडी असेल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? बघा वाफेच्या इंजिनचा शोध विद्यार्थी मित्रांनो जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती पुढीलपैकी कोणत्या आजारामध्ये वापरतात? बघा डायलिसिस ही उपचार पद्धती पुढीलपैकी कोणत्या आजारामध्ये वापरतात? बघा डायलिसिस ही उपचार पद्धती विद्यार्थी मित्रांनो मूत्रपिंडाची विकार यांच्यामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सल्फोन हे पुढीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी औषध आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, सल्फोन हे पुढीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी औषध आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कुष्ठरोगावर विद्यार्थी मित्रांनो सल्फोन हे या ठिकाणी प्रभावी औषध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कथक हा नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्याशी? बघा कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी कथक बघा कथक विद्यार्थी मित्रांनो
उत्तर प्रदेश या राज्याच्या ठिकाणी नृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भ्राकरा नांगल हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बघा, भ्राकरा नांगल हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? भ्राकरा नांगल। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील। भ्राकरा नांगल धरण विद्यार्थी मित्रांनो सतलज या नदीवर ते बांधण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रकाश वर्ष हे पुढीलपैकी कशाचं एकक आहे? बघा, प्रकाश वर्ष हे पुढीलपैकी कशाचं एकक आहे? प्रकाश वर्ष। तर विद्यार्थी हे या ठिकाणी अंतर मोजण्याचं एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पेशी बघा शरीरामध्ये बघा रोगजंतूचा प्रतिकार करतात? बघा, खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या पेशी शरीरामध्ये बघा रोगजंतूचा प्रतिकार करत असतात? बघा, पांढऱ्या रक्तपेशी विद्यार्थी मित्रांनो शरीरामध्ये बघा या ठिकाणी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पवनहंस हे खालीलपैकी बघा पवनहंस हे खालीलपैकी काय आहे? पवनहंस। बघा, पवनहंस विद्यार्थी मित्रांनो हेलिकॉप्टर सेवा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नोएडा हे औद्योगिक शहर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, नोएडा हे औद्योगिक शहर आहे कोणत्या राज्यामध्ये? नोएडा। बघा, नोएडा हे औद्योगिक शहर विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निमंत्रण आले तर मी येईन या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा या ठिकाणी आपला प्रकार सांगा। निमंत्रण आले तर मी येईन। बघा, निमंत्रण आले तर मी येईन म्हणजे संकेतार्थी वाक्य या ठिकाणी वाक्याचा प्रकार राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसंख्येमध्ये देशामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, भारतामध्ये बघा लोकसंख्येचे बघा प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश हे भारतामध्ये बघा लोकसंख्येने प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। तर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनंदसागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, आनंदसागर हे उद्यान आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आनंदसागर उद्यान। बघा, आनंदसागर हे उद्यान विद्यार्थी मित्रांनो शेगाव या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय पोलीस कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? बघा, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? भारतीय पोलीस कायदा। बघा, सन 1861 मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, विदर्भामध्ये एकूण विद्यार्थी मित्रांनो एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा? बघा, 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करतात? 12 मार्च। बघा, 12 मार्च विद्यार्थी मित्रांनो समता दिन या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार होतो? बघा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेलं असेल तर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार होतो? तर व्यतिरेक या प्रकारचा या ठिकाणी अलंकार होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचं मुख्यालय पुढीलपैकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला रीती भविष्यकाळाचं या ठिकाणी बघा रीती भविष्यकाळ भविष्यकाळामध्ये जायचं या ठिकाणी आणि रीतीमध्ये बघा रीती भविष्यकाळ तर कोणता असेल? बघा, मी रोज 4 वाजता उठत जाईन हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये मधुबनी चित्रकला प्रसिद्ध आहे? बघा, भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये मधुबनी चित्रकला या ठिकाणी प्रसिद्ध आहे? मधुबनी चित्रकला प्रकार तर बिहार या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मधुबनी हा चित्रकला या ठिकाणी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणत्या निधीवर राष्ट्रपतींचे या ठिकाणी नियंत्रण असते? खालीलपैकी कोणत्या निधीवर राष्ट्रपतींचे नियंत्रण असते? वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा, धवल क्रांती ही संज्ञा पुढीलपैकी कोणत्या? बघा, धवल क्रांती ही संज्ञा पुढीलपैकी कशा संबंधीची संज्ञा? बघा, धवल क्रांती। बघा, धवल क्रांती विद्यार्थी दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची ही क्रांती दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जलियांवाला बाग हत्याकांड पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले? बघा, जलियांवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये झाले होते? बघा, जलियांवाला बाग हत्याकांड विद्यार्थी मित्रांनो अमृतसर पंजाब राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 13 एप्रिल सन 1919
बघा जलियांवाला बाग हत्याकांड हे झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? बघा शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? शाब्बास, बघा शाब्बास विद्यार्थी मित्रांनो हे केवल प्रयोगी अव्यय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं? भारतामध्ये बघा आकाराने बघा सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये बघा आकाराने सर्वात लहान राज्य म्हणजेच गोवा हे राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य आहे। आणि सिक्कीम राज्य विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येने सर्वात लहान राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिग्रबुड आसाम ते कन्याकुमारी बघा बघा देशामधली बघा सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे गाडी पुढीलपैकी बघा देशामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे गाडी म्हटलं बघा या ठिकाणी विवेक एक्सप्रेस विद्यार्थी मित्रांनो देशामधली बघा सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे गाडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संगीताचा उगम पुढीलपैकी कशामध्ये आहे? बघा भारतीय संगीताचा उगम कशामध्ये आहे? बघा या ठिकाणी सामवेदामध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय संगीताचा उगम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये बघा सूर्यापासून तिसरा ग्रह पुढीलपैकी सूर्यमालेमध्ये बघा सूर्यापासून तिसरा ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? तर पृथ्वी विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता समुद्र विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? तर मृत समुद्र विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवेगाव हे नवेगाव बघा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा नवेगाव, बघा नवेगाव विद्यार्थी मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे बघा जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र पुढीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र? त्रिशूल मिसाईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पठार हे पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनले? बघा महाराष्ट्र पठार, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र पठार विद्यार्थी मित्रांनो बेसोल्ट या खडकापासून ते बनलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो नेहमीच लवकर येत असतो बघा तो नेहमीच लवकर येत असतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा काळ? तो नेहमीच लवकर येत असतो, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील रीतिवर्तमान काळाचे या ठिकाणी हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वर खाली पुढे मागे हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहे? बघा वर खाली पुढे मागे कोणत्या जातीचे शब्द आहेत? तर शब्दयोगी अव्यय या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामधून विद्यार्थी मित्रांनो कर्कवृत्त हे जात नाही? भारतामधील एकूण 8 राज्यामधून विद्यार्थी मित्रांनो कर्कवृत्त हे जात असते तर पुढीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही? बघा ब आणि ड म्हणजेच बघा ओडिसा आणि मेघालय या राज्यामधून विद्यार्थी मित्रांनो कर्कवृत्त हे जात नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी SRPF बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा CISF असेल BSF असेल ITBP असेल या सर्व विद्यार्थी मित्रांनो केंद्रामध्ये या ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स आहेत आणि SRPF ही आपली महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फोर्स आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधलं बघा पहिलं कॅशलेस गाव पुढीलपैकी व महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं कॅशलेस गाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी धसई विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पहिलं कॅशलेस गाव आहे। बघा या ठिकाणी दक्षिण वाहिनी या ठिकाणी आपल्याला नदी प्रणाली दक्षिण वाहिनी नद्या पुढीलपैकी कोणत्या नद्या आहेत? दक्षिण वाहिनी नद्या, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील वर्धा आणि वैनगंगा विद्यार्थी मित्रांनो दक्षिण दिशेने या ठिकाणी वाहणाऱ्या नद्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छावा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी छावा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? छावा, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शिवाजी सावंत विद्यार्थी मित्रांनो छावा या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुडदूस हा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? मुडदूस, बघा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य? बघा संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा अमेरिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 50 राज्य आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 ते 100 या अंकादरम्यान 9 हा अंक पुढीलपैकी किती वेळा येतो? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे।
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर नोट्स, तुम्हाला जर सर्व IMP PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.